हो. जे येथे होते ते तेथे नाही, ठाईचा ठाई हरपले. घरीच्या घरी झाली चोरी, आपणावरी आळू आला. पंढरपुरी प्रसिद्ध जाणा, पुरविल्या खुणा ज्ञानदेवा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 19 आणि माऊलींनी या श्लोकवर 166 क्रमांकाची ओवी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे अवशाः पार्थ प्रभवती अहरागमे. अर्थात पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव ब्रह्मदेवाच्या या दिवसाच्या मर्यादेमध्ये उत्पन्न होतात. अर्थात हा कालावधी आपण पाहिला की 1000 चतुर्युग इतका वेळ ब्रह्मदेवाचा दिवस असतो महाराज. म्हणजे प्रत्येक युग, सत्ययुग असो, त्रेतायुग असो, द्वापारयुग असो, नाहीतर कलियुग असो, हे चक्र 1000 वेळेस फिरतं. म्हणजे 1000 सत्ययुग येतात, 1000 त्रेतायुग होतात. इतका कालावधी ब्रह्माच्या एका दिवसामध्ये लागतो महाराज. आणि तितकाच कालावधी पुन्हा ही संपूर्ण जीवसृष्टी, हे संपूर्ण त्रैलोक्य, संपूर्ण लोक हे आपल्या मूळ तत्वामध्ये विलीन होऊन जातात, ब्रह्मतत्वामध्ये विलीन होऊन जातात. म्हणजे भगवंतांनी जो नियम सांगितला की ही संपूर्ण माझी उत्पत्ती आहे, मीच निर्माण केलेलं आहे आणि माझ्यातच ते समाविष्ट होऊन जातं. पण समाविष्ट होत असलं तरी पुन्हा तीच सृष्टी, तेच जीव भगवंताचे अंश रूपानं पुन्हा या पृथ्वीवर अवतारित होत असतात महाराज. दिवसाच्या वेळेस ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या वेळेस अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाच्याच रात्रीच्या वेळेस आपोआप त्यांचा लय होतो. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची. जीवाचा नाश होतच नाही महाराज, ते अविनाशी तत्व आहे. अविनाशी तत्वामध्ये म्हणजे ब्रह्म, जीवाला ब्रह्म म्हटलेलं आहे. ब्रह्म हे ब्रह्मतत्वामध्ये विलीन होऊन जात असतं. ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की ब्रह्मतत्वामध्ये ते विलीन होऊन जातं, निपचेत पडतं आणि पुन्हा सृष्टी सूर्योदय झाला, ब्रह्मदेवाचा दिवस उदयाला आला की पुन्हा सृष्टी आकाराला येते. या ठिकाणी पुन्हा कार्यान्वित होत असते आणि हे आपोआप होत असतं. उपजे आणि नाशे मायावशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची. सूर्य उगवतो आणि मावळतो हे जसं आपोआप घडतं, तसं ही सृष्टी सुद्धा आपोआप उदयाला येते आणि सूर्यास्त झाला, ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की त्यामध्ये ती समाविष्ट होऊन जात असते महाराज. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले, तरी कवनके जन्मले म्हणो येत. माऊली दृष्टांत देतात की लाटा निर्माण होतात, त्या लाटा त्यांचं अस्तित्व काही वेगळं असतं का महाराज? दिसायला लाट आहे परंतु खाली पाणीच आहे. ती जेव्हा शांत होते, जैसे पवने तोय हलविले आणि तलंगाकार झाले, तरी कवनके जन्मले म्हणू येत. वाऱ्यानं पाणी हल्ल्यामुळे लाट निर्माण झाली,
वास्तविक तिथं दुसरं कुणीच आलं नाही किंवा तिथून कुणी गेलंही नाही. निर्माण झालेली लाट पुन्हा पाण्यामध्ये समाविष्ट होऊन जाते. जैसे तो या हलविले आणि तरंगाकार झाले, तरी कवनके जन्मले म्हणू येते. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले. वारा व्हायचं बंद झालं की पाणी शांत होऊन जातं. निर्माण झालेली लाट त्या पाण्यामध्येच विलीन होऊन जाते. तशी ही संपूर्ण जीवसृष्टी, उत्पन्न झालेली जीवसृष्टी त्या परमात्म्यापासूनच उत्पन्न झालेली असते, त्या ब्रह्मतत्वापासूनच उत्पन्न झालेली असते. आणि प्रलयाच्या वेळेस तीच संपूर्ण सृष्टी, ती लाट जशी पाण्यामध्ये सहज पाण्याशी एकरूप होऊन जावं, मूळ स्वरूपामध्ये यावं, तसं ही संपूर्ण जीवसृष्टी ब्रह्मतत्वामध्ये विलीन होते, आपल्या मूळ स्वरूपामध्ये जात असते महाराज. त्यावेळेस रात्रीच्या वेळेस ब्रह्मतत्वामध्ये विलीन होऊन गेल्यानंतर या जीवांना कुठल्याही प्रकारचं शरीर नसतं. एकच एक ब्रह्मतत्व, त्यामध्ये हे संपूर्ण विलीन होऊन जात असतात महाराज. आणि पुन्हा जेव्हा उदयाला येतो सूर्य, ब्रह्मदेवाचा दिवस उगवतो, त्यावेळेस पुन्हा देह धारण करून आपापल्या कर्मफळाप्रमाणे तेच जीव पुन्हा या पृथ्वीवर अवतरित होतात, जन्माला येतात. आणि त्यांचं हे जन्ममृत्यूचं रहाटगाडं, हे जे जीवनचक्र आहे, हे अविरत चालू राहतं. ज्या वेळेस मोक्षाची प्राप्ती होईल त्याच वेळेस या चक्रातून ते बाजूला जातात. आणि एकदा भगवंताच्या धामापर्यंत जीव प्रगत झाला की मग मात्र हे प्रलय, हा उदय दिवस किंवा ब्रह्मदेवाची ही रात्र, या कशाशीच त्याचं काहीच देणे घेणं नसतं महाराज. कारण भगवंत त्याला सायुज्य मुक्ती प्रदान करतात. आपल्याच धामामध्ये, आपल्याच स्वरूपामध्ये त्याला एकरूप करून घेत असतात, विलीन करून घेत असतात. आणि एकदा तिथं जीव गेला की यद्गत्वान निवर्तन्ते, भगवंत म्हणतात ते धाम तद्धाम परमं मम. पाण्याच्या लाटेसारखं हे संपूर्ण सृष्टीचक्र पुन्हा त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होत असतं महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 166 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, कैसे थोरवेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापा शीग झाला. भगवंत अर्जुनाला सांगतात, माऊली वर्णन करतात, कैसे थोरवेचे मान पाहे पा. इतकं प्रचंड आयुष्य ब्रह्मदेवाला जरी असलं की 1000 युग, चतुर्युग, नुसतं युग नाही, 4 युग याचं एक, अशा 1000 फेऱ्या झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि तसेच 1000 फेरे त्या युगाचे झाल्याचा जो जेवढा काल, तेवढाच कालावधी ब्रह्मदेवाची ती रात्र असते महाराज. आणि त्यावेळेस कुठलाही जीव, कुठलीही सृष्टी या ठिकाणी कार्यान्वित नसते. इतकं महान आयुष्य असलेला ब्रह्मदेव, इतकी महान शक्ती असलेला ब्रह्मदेव, पण त्याला सुद्धा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये यावं लागतं. त्याला सुद्धा मृत्यू आहे, जन्म आहे महाराज. कैसे थोरवेचे मान पाहे. मग आपण जो गर्व करतो तो कुठं राहिला महाराज. माऊलीला सांगायचं आहे की कैसे थोरवेचे मान पाहे पा. एवढा जो योग्यता प्राप्त झालेला ब्रह्मदेव आहे, इतका दीर्घायुष्य असलेला ब्रह्मदेव, इतकी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे की उत्पत्ती तो स्वतः पूर्ण सृष्टी निर्माण करतो आहे, तरी त्या ब्रह्मदेवाला सुद्धा पाय उतार व्हावं लागतं. त्याला सुद्धा आयुष्याच्या मर्यादा आहेत. मग राहिली अहंता कोठे. मग आमची अहंता कुठल्या पासंगाला पुरणार आहे महाराज. आम्ही स्वतःला जे अमर समजून जे वागतो ते कुठपर्यंत योग्य आहे त्याचं चिंतन या ठिकाणी माऊली म्हणतात की कैसे योगी वेचे
यो थोरी वेचे मान पाहे, जो सृष्टी बीजाचा साटोपा, परी पुनरावृत्तीची मापा शीग झाला. अर्थात त्याच्या या थोरपणाला, त्या ब्रह्मदेवाच्या थोरपणाच्या योग्यतेला ती कशी म्हणून पाहू गेलं तर तो ब्रह्मदेव सृष्टीच्या बीजाचं भांडार आहे. संपूर्ण सृष्टी त्याच्यापासून निर्माण होते, निर्माता आहे. परंतु तरीसुद्धा तो जन्म मरणाच्या या मापाचा शीग कळस झालाय, कळस झालाय. म्हणजे त्याला सुद्धा जन्म मरण चुकलेलं नाही. माणसाची देव चालवी अहंता. मग ही अहंता काय कामाची आहे महाराज? वृक्षाचे ही पानं हाले त्याचे, सत्ता राहिली अहंता मग कोठे. कशाचा आम्हाला गर्व असतो हेच कळत नाही महाराज. जी एवढ्या दीर्घायुषी ब्रह्मदेवाला, एवढ्या सत्ताधीशाला सुद्धा जन्म मरण आहे, तर आम्ही कुठे या ठिकाणी राहायला आलेलो आहे महाराज. एक ना एक दिवस इथून जावं लागणार आहे. मग या जन्ममृत्यूच्या पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या चक्रातून जर आम्हाला बाजूला व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, या फेऱ्यातून सुटका करून घ्यायची असेल, तर भगवत प्राप्ती आम्हाला करून घ्यावी लागेल. भगवत धामाची प्राप्ती आम्हाला करावं लागेल. आणि भगवंताची, त्याच्या धामाची प्राप्ती करून घेणं हेच मानवी जीवनातलं अंतिम ध्येय आहे महाराज. त्या ध्येयाच्या प्रती वाटचाल करावी. अहमभाव सर्वात टाकून द्यावा. ब्रह्मदेवाचा सत्ताधीश असलेला ब्रह्मदेवाला सुद्धा आयुष्याच्या मर्यादा आहेत. तर आम्हाला तर इतकं अल्प आयुष्य आहे. इतक्या अल्प आयुष्यामध्ये त्याहीमध्ये पुन्हा त्याचं गणित मांडलेलं आहे. नेले रात्री नेते अर्ध. आयुष्यातलं अर्धा वेळ आमचं झोपण्यात जातो आहे महाराज. नंतर बालपणीचं काही जाणच राहत नाही. बालपण, जरा म्हातारपणातली अवस्था, तीच बाल्यावस्थेची जी आहे ती काहीच कळत नाही. आणि मधलं जे उर्वरित आयुष्य आहे तारुण्याचं, त्यात प्रपंचही करायचं आहे. पुन्हा शरीराच्या आधी व्याधी त्या काही काळ घेतात. साधी सर्दी झाली तर 3 दिवस आम्ही काही करू शकत नाही महाराज. मग हे संपूर्ण घटनांचा जर क्रम लावला आणि याची गोळाबेरीज केली तर परमार्थाकरता टाईम शिल्लकच राहतो कुठे महाराज. म्हणून ज्या क्षणी परमार्थाची जाग आली, परमार्थिक जाग आली, त्या क्षणापासून अखंड ऐसे खंडेना त्याचे नाम विठोबाचे तुका म्हणे. त्या भगवंताच्या नामाचा विसरच पडू देऊ नये. सतत त्याचं नामस्मरण घ्यावं. श्वासामध्ये भगवंताचं नाम कसं बसवता येईल ते पाहावं. कारण आयुष्य मर्यादित आहे. कैसे थोरी वेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साटोपा, परी पुनरावृत्तीची मापा शीग झाला आज. याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.